स्पर्धा आणि सामना असेल तो मात्र या दोन संघामध्ये मंगलमूर्ती कालुंद्रे विपक्ष वीर बजरंगी शिरडोन या दोन संघामध्ये खेळाचं पहिलं सत्र या ऐकूया गोड आवाज समीर सर सोमणे यांचा। धन्यवाद जगदीश पाटील सर। आजच्या रात्रीतील तिसरा सामना इथे रंगतोय वीर बजरंग शिरडोन विरोधात मंगलमूर्ती कालुंद्रे। कालुंद्रे संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत। सलामीची जोडी आविष्कार पाटील आणि त्याच्या साथीला तकदीर। पहिलाच बॉल स्वीप केलाय, शफल झाला, त्यानंतर बॉल स्वीप केला, पाठवलाय सीमारेषा पार, चौकार। फलंदाजीतला आविष्कार आपण पाहिला, स्वीपच्या स्वरूपात चौकार। नुकताच घोट येथे जी स्पर्धा पार पडली तिथे आविष्कार पाटील बाईक हे पारितोषिक त्याने पटकावले। बॅटची कडा होती मागे आणि त्याच्या साथीला जो तकदीर खेळतोय त्याला स्पोर्ट्स सायकल बेस्ट बॅटरची। दोन महत्वाचे संघ अर्थातच वीर बजरंग शिरडोन विरोधात मंगलमूर्ती कालुंद्रे। पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल। फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून स्पर्धा तुम्ही घर बसल्या पाहताय। सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय। स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय मच्छिंद्र देवदास पाटील साहेबांच्या वतीने पहिलं षटक आकाशगिरी। फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, फक्त एकच धाव। हे लक्षात असू द्या, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचीच आहेत, जास्त वेळ घेऊ नका। खरं तर अगोदरचा सामना समाप्त झाला होता 9:15 आणि 10 वाजले तरी सुद्धा तिसरा सामना चालू झाला नाही। जो वेळ अतिरिक्त घेतला जातोय तो कृपया करून थांबवा। फलंदाज बाद आविष्कार पाटील। सन्माननीय रायगडचा टायगर म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थातच विश्वास दादा पाटील यांचे इथे आगमन होत आहे। या क्रीडा मंचावर अनेक खेळ आहेत, कोणतीही क्रिकेट स्पर्धा असू दे, कोणतेही क्रीडांगण असू दे। नुकताच पनवेल प्रीमियर लीग झाली, त्या स्पर्धेमध्ये शतक ज्यांनी ठोकलं। क्रीडांगणाची परिसीमा कितीही लांब लचक असू दे, चेंडू हलका असू दे, एमआरआयचा असू दे किंवा आताच्या घडीचा असू दे, कोणत्याही क्रीडांगणाची परिसीमा ज्या फलंदाजाला थांबवत नाही असा रायगडचा टायगर म्हणून ज्याची ओळख आहे अर्थातच विश्वास पाटील यांचे इथे आगमन झाले। मनपूर्वक स्वागत साहेब आपल्या या मंचावरती। ज्याच्या फलंदाजीचे अनेक चाहते आहेत। ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर सर्वाधिक घातक फलंदाज या वयात देखील। मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, फलंदाज बाद सुयोग पाटील। दुसरा धक्का, संघ इथे खेळतोय खरं तर वीर बजरंग शिरडोन आणि सर्वांना ठाऊक आहे की उद्यापासून क्रिकेटचा महाकुंभ मेळा अर्थातच फायनली वेट इज ओव्हर। सर्वांना उत्कंठा होती की केव्हा ती स्पर्धा येणार आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक उद्यापासून मात्र स्पर्धा सुरू होणार आहे। विश्वासजी पाटील यांचे इथे आगमन। हलक्या हाताने चेंडू मात्र इथे ढकललाय, एक धाव मात्र इथे घेतली जाते। सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 7 वरती। पहिल्या षटकात 7 धावा, एक चौकार आला होता आविष्कारच्या बॅटमधून, परंतु तरी सुद्धा गोलंदाज आकाशगिरीने धावा दिल्या त्या 7। चला एकत्रित येऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा। दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा। पाटील दादा
स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची आपण चर्चा करत होतो आणि सर्वांना ठाऊक आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक म्हटल्यानंतर विश्वास पाटील सर्वांच्या डोळ्यासमोर येणारच आणि यंदाच्या वर्षी 27 तारखेला ओपन हाफ मध्ये जय अंबिका तोंडरे 25 तारखेला माफी असावी 25 तारखेला दुसरा सामना त्यांचा असेल कॅप्टनशिप असेल ती विश्वास पाटील यांच्याकडे त्यांची फटकेबाजी त्या स्पर्धेमध्ये असं कोणतं क्रीडांगण नाही जिथे विश्वास पाटीलचं नाव नाही धमाकेदार आणि बदलत्या क्रिकेटमध्ये देखील स्वतःला अद्यावत ठेवण्याचं काम विश्वास पाटील यांनी केलंय आजकालचे गोलंदाज बदललेत नवीन नवीन शैलीचे चेंडू ते टाकतात तरी सुद्धा तीच फलंदाजी पहिल्या षटकात धावा आल्या त्या 7 चला जास्त उशीर करू नका मंगलमूर्ती काळुंद्रे संघ 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचीच आहे सुशांत मात्रे नवीन बॅटर ऑन स्ट्राइक शॉट फाईन लेगला फिल्डर आणि इथे पा नॉन स्ट्रायकिंग एंडला शेवटी प्रयत्न चांगले केले गोलंदाजाने प्रतीश बॅटची कडा होती परी 11 स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडल तोंडरे आयोजित साई चषक 2024 ही स्पर्धा समालोचन कक्षामध्ये जगदीश पाटील सर स्क्वेअर लेगच्या वरतून हा फटका खेचला डीप मध्ये बॉल जाईल सीमारेषा पार चौकार विनंती की आपण मंचावरती यावं आपलं सहर्ष स्वागत वामन भाऊ पाटील स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय मच्छिंद्र पाटील साहेब परी 11 स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडल तोंडरे आयोजित ही स्पर्धा साई चषक गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेतला जातोय थर्ड अंपायर चला लाईव्हला तपासलं जाईल सर्वच्या सर्व चेंडू हे लक्षात असू द्या चला मॅच स्टार्ट करा चौकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय वीर बजरंग शिरडोन संघाची धाव संख्या 12 मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे फिल्डिंगची सजावट खूप चांगली केली प्रवीण घरत या टीमचा एक्सपिरियन्स प्लेयर परेश आहे आकाशगिरी चांगली गोलंदाजी करतोय यानंतरची लढत असेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्टार ओवे विरोधात एसीसी रोहिंजन फुल टॉस बॉल कव्हर्सला खेचलाय दोनच धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत 2 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचेल 14 वरती याच गोष्टीसाठी कारण आता आपण पाहतोय की फॉग फॅक्टर नाईटला कारण थंडी आहे मागच्या 2 ते 3 दिवसांपासून जास्त थंडी आहे या गोष्टीचा विचार करूनच आयोजक सातत्याने प्रत्येक संघाला सांगत होते की 6:30 वाजता या किमान 6:45 ला आपण मॅच चालू करू म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही मिड विकेटच्या वरतून बॉल सीमारेषा पार सुशांत मात्रेच्या बॅट मधून षटकार सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर प्रेक्षकांसाठी आयोजकांकडून टी शर्ट आहे थँक्यू षटकाराने धावसंख्येने उसळी घेतले जाऊन पोहोचले पुन्हा तोच प्रयत्न आता वाडीश लॉंग ऑन सीमारेषा पार सुशांत मात्रेचे 2 कडक षटकार
5 ओव्हर 5 बॉल पूल मारलाय, परंतु इथे लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, फटका फसलाय. आकाश होता त्या ठिकाणी, चांगला झेल. फलंदाज बाद सुशांत मात्रे, मोठा झटका वीर बजरंग शिरडोन संघाला. बर्थडे बॉय तो लाडका साई, स्पर्धा ही बर्थडेच्या निमित्ताने, स्पर्धा ही बर्थडेच्या निमित्ताने, स्पर्धा ही बर्थडेच्या निमित्ताने. हे साई चषकचं आयोजन भारी, गाजतंय पाटील मैदानावरी, गाजतंय पाटील मैदानावरी, गाजतंय पाटील मैदानावरी. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज वापरायचे ते लक्षात असू द्या. स्पर्धेचा सर्वाधिक मोठा नियम आहे, कारण सर्वच संघ 4 गोलंदाज प्रामुख्याने असतात. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आजकाल सगळीकडेच होतात. क्रीडांगणावरती गर्दी आता हळूहळू वाढायला सुरुवात झाली. आमचे समालोचक आदरणीय जगदीशजी पाटील सर या संपूर्ण स्पर्धेला लीड करत असताना कमालीचं समालोचन आहे, बऱ्याच वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे. आशिष आलाय, विकेट कीपर कडून जोरदार अपील, परंतु पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. चला पुन्हा एकदा गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय. चला थर्ड अंपायर, पुन्हा एकदा आपण टेक्निकल रूम मध्ये या. बाईक यस 300 कुपन. इथे जे प्रेक्षक उपस्थित राहतात त्यांच्यासाठी ही खास सोय आहे. धीम्या गतीचा चेंडू, लेग कटरचा इथे वापर. लेग कटरचा वापर, मिडल स्टंपला टप्पा ठेवला, त्यानंतर फिरकी दिली चेंडूला. निर्धाव चेंडूचे होते ते सांगता. स्कोर आहे सध्या 27-27. चांगली गोलंदाजी कल्पेश कडून. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, फाईन लेगच्या दिशेनं वेगानं क्षेत्ररक्षकाला. पा कुठे उभा होता आणि तिथून त्याने एवढं मोठं अंतर कापलं. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. फिल्डिंगचा स्टँडर्ड सध्या या मैदानावर. एकरी धाव संख्येने स्कोर 28-28. नेक्स्ट मॅच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्टार ओवे विरोधात एसीसी रोहिंजन. पहिला सामना जिंकला होता तो आई गावदेवी परी 11 नागाव या संघाने. त्यानंतर सामना जिंकलाय तो उसाटणेने आणि आता हा तिसरा सामना. तिसरं षटक कल्पेश गोलंदाजी करतोय. कदाचित फिरकी घेतले या चेंडूने. पंच आमच्या दिशेने वळतायत. इट्स अ व्हाईट बॉल. आणि एक धाव इथे जोडली जाते. फसवलंय फलंदाजांना आणि शांत देखील ठेवलंय आशिष पाटील. आणि त्याचबरोबर तकदीर सलामीवीर. 2 षटकार त्याने मारलेत. टॉप एज आणि शॉट थर्डमॅनला. शॉट थर्डमॅनला बाद होतोय तो मात्र तकदीर पाटील. विजय एंटरप्राइजेस जनरेटर्स प्रोप्रायटर विजय शेठ देविदास पाटील साई चषक तोंडरे यांच्या वतीने ऐवा कॅशसाठी शानदार टी शर्ट. चला फेअर डिलिव्हरी आहे. निर्णय इथे मात्र येतोय पंचांकडून. फलंदाज बाद असेल तो तकदीर. आणखी एक मोठा धक्का वीर बजरंग शिरडोन संघाला. नेक्स्ट मॅच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्टार ओवे आणि एसीसी रोहिंजन. चला टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. इथे जमलेल्या प्रेक्षकांसाठी नामी संधी आहे. 200 रुपयाचं कुपन जे फक्त 300 कुपन आहेत ते कुपन आपण फाडा. लकी प्रेक्षकाला बाईक मात्र मिळेल. फक्त हे कुपन लिमिटेड आहेत. 300च कुपन आहेत.
एखाद्या गोरगरिबाला ही बाईक मिळावी 200 रुपयामध्ये, हीच एक इच्छा आहे आदरणीय मच्छिंद्र पाटील साहेबांची. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला देखील बाईक आहे, स्पोर्ट्स सायकल, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर साडी, अनेक पारितोषिक, सीमारेषेच्या बाहेर झेल घेतल्यानंतर प्रेक्षकांना टी शर्ट. टप्पा पडला, वळण घेतला, अगेन इट्स अ डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. स्कोर आहे 29. विकेट गेल्या 4. परी 11 व ग्रामस्थ मंडल तोंडरे आयोजित साई चषक यांच्या वतीने ही ओव्हर समाप्त. प्रत्येक इव्हेंटसाठी, प्रत्येक घटनेसाठी मात्र डीजे मास्टर कडे वाक्य तयार आहेत. ही खूपच चांगली गोष्ट आहे. पाहुणे मंचावरती आनंद घेतात या क्रीडा स्पर्धेचा. परी 11 साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडल तोंडरे आयोजित साई चषक 2024 प्रकाश झोतातील 6 रात्रींची स्पर्धा आणि पाहुणे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. विश्वास पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. विस्फोटक, घातक, विघातक जेवढी आपण त्यांना विशेषण लावू तेवढी कमी आहेत. रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्याबद्दल चर्चा चालू होती. स्टार ओवे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. एसीसी रोहिंजन संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस साठी यावं, विलंब करू नका. इनिंग ब्रेक मध्ये आपण उपस्थित राहिला नाहीत तर तुम्हाला देखील ठाऊक आहे आयोजक कोणतीही सबब मात्र ऐकून घेणार नाहीत. लेग बाईट स्वरूपात सँडी पालकर, त्याचबरोबरीने सचिन कडू, प्रशांत पाटील हे तीनही पंच आमचे. 1 धाव जोडली जाते. स्कोर सध्या आहे तो 30 धावा धाव फलकावर. वीर बजरंग शिरडोन संघाची धावसंख्या. आता हळूहळू थंडी वाढायला सुरुवात झाली. फॉग मैदानावरती जमा झाले. इंडस्ट्रियल एरियामध्ये आपण आहोत. स्विच इट. व्यवस्थित बॅट वरती चेंडू आला नाही, फक्त एकच धाव. प्रवीण घरत गोलंदाजी करतोय. की प्लेयर या टीमचा, ॲज अ ऑलराऊंडर नेहमी भूमिका साकारतो. लेग ब्रेक इथे टाकतोय. मागचे दोन्ही गोलंदाजांनी कमी गतीचे चेंडू टाकलेत आणि चेंडूला वळण देखील दिले, कधी आतमध्ये कधी बाहेर. प्रामुख्याने चौथं तिसरं षटक कल्पेश लेग ब्रेकचा सातत्याने वापर करत होता. आताही आपण तेच पाहतोय. प्रवीण घरत, विवेक आणि त्याच्या साथीला येतो आशिष. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5वा दिलाय प्रवीण घरतने. काळुंद्रेचे पुरस्कर्ते मेघनाथजी पाटील आणि सोनल पाटील साहेब आपण या क्रीडांगणावरती उपस्थित असाल तर आपणास विनंती की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. राईट आर्म राऊंड द विकेटने दांडी गोल केली ती फलंदाजाची. खूपच सफल झाला बॅटर. सन्माननीय वामन धाऊ पाटील या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. एसीसी रोहिंजन संघाचा कर्णधार देखील इथे उपस्थित होतोय. दोन्ही संघांचे आम्ही आभार व्यक्त करतो की चौथं षटक चालू असताना अगदी वेळेत ते या ठिकाणी उपस्थित राहिले. खूपच सफल झाला. इथे पाहूया रेस लागले. शॉर्ट फायलेगचा फिल्डरने ओळखलं होतं. चांगली फिल्डिंग. शेवटी हा चेंडू सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र अडवलाय. पाहूया चौथी होईल का. आणि यस, निश्चितच 4 धावा. परंतु प्रयत्नांना सलाम आहे ना. जिद्द होती त्याची. मी चेंडू अडवेलच. 4 धावा घेतल्या जात आहेत धावून. धावसंख्या 35-35 असे फार कमी वेळा घडतं. 5 चेंडू अडवला त्याने, तिथे उडवला, परत एकदा उडवला. धावा धाव मैदानावरती. क्रिकेटसाठी धावा धाव. का करू नये. स्पर्धा जिंकायचे. 1.5 लाखाची स्पर्धा जिंकायचे. साई चषक. अधिक वळण घेतलं चेंडूने. एकेरी स्वरूपात धाव जोडली जाते. स्कोर 36-36. 36 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. प्रवीण घरत गोलंदाजी करतोय.
क्लीन बोल्ड वेगवान चेंडू, धक्का क्रमांक 6वा. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. वीर बजरंग शिरडोन संघाची धाव संख्या आहे 36. आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. हे बघतय जमाना. आमचे गुणसंख्या लेखक सध्या प्रेम पाटील वाज्यांना विश्रांती आहे. जितेश वेहेले गुणसंख्या लेखनाच्या भूमिकेत इथे कामगिरी पार पाडतायत. यानंतरची आजच्या रात्रीतील शेवटची मॅच असेल फर्स्ट राऊंडची. 4 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 36. 6 विकेट मात्र गेल्यात. लास्ट ओव्हर 5 ओव्हरसाठी 5 गोलंदाज. सौभाग्यवती अरुणा किरण दाभणे यांचे पतिराज किरणजी दाभणे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 10,000 रुपयांची आम्हाला देणगी प्राप्त झाले. आम्ही खूप खूप आभारी आहोत. कव्हर्सला फटका, फ्री होम डिलिव्हरी, स्ट्रेट टू द फिल्डर. आणखी एक फलंदाज बाद. पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. पाटील दादानं आयोजन क्रिकेट खेळाचा. त्याचबरोबरीने सन्माननीय प्रमोदजी अनंत पाटील यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी 2,000 रुपयांची देणगी प्राप्त झाले. आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. भरत पाटील जेव्हा टॉस झाला त्यावेळी त्यांनी सांगितलं की काल आम्ही जिंकलो स्पर्धा गोटची. तिथे रात्री म्हणजे पहाटेचे पर्यंत खेळ रंगला. त्यानंतर आम्ही दिवसा खेळलो. त्यानंतर आता परत रात्री. म्हणजे दिवस रात्र खेळ सातत्यानं चालू आहेत. दिवसा खेळतात, दुपारी खेळतात, रात्री खेळतात, मध्यरात्री खेळतात, पहाटेही खेळतात. फुलटॉस बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर अंगाने चेंडू अडवला. 2 धावा इथे सहज घेतल्या जातात. शेवटचं षटक टाकतोय गोलंदाज भारत. पार्थ चिखलेकर मात्र गोलंदाजी करतोय. एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. अडतीस धाबा. कार्पेटच्या सहाय्यानं बॉल चाललाय कव्हर्सला. फक्त एकच धाव. गोलंदाजी आहे. वीर बजरंग शिरडोन संघाकडे अटॅक चांगला आहे, परंतु या संघाला किमान 45 पर्यंत पोहोचायला हवं. धाव फलक सध्या 39. काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू अद्यापही शिल्लक. आक्रमण करणं गरजेचं आहे. विकेट गेल्यात 7. आणखी एक धीम्या गतीचा चेंडू होता. कदाचित ऑफ कटर, कदाचित, कारण ही खेळपट्टी कॉमेंट्री बॉक्स पासून समांतर आहे. पंच लेग बाईचा इशारा करतायत. एकच धाव. या धावा त्रास देणार नाहीत मंगलमूर्ती काळुंद्रे संघाला, कारण त्यांना ठाऊक आहे मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलंय. खास करून तकदीर आणि जे आक्रमण केलं होतं तकदीर एकट्यानेच 19 धावा कुठल्यात. फुलटॉस बॉल. ताकद लावायची होती. मधुकरजी गोंधळी साहेब जे साई भक्त आहेत त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 3,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली. साई भक्त आहेत खिरण्याचे मधुकरजी गोंधळी साहेब, आणि साई चषकाला त्यांच्या वतीने 3,000 रुपयांची देणगी प्राप्त झाले. फलंदाज इथे बाद झालाय. स्कोर जाऊन पोहोचलाय तो वीर बजरंग शिरडोन संघाचा 41. लास्ट बॉल. एखादा मोठा फटका, किमान 45च्या वरती किंवा 45च्या आसपास, 9ची सरासरी, मग मजा येऊ शकते. पाहूया कशा पद्धतीने पार्थ फिनिश करतोय. आणि एक वेगवान चेंडू लॉंग ऑनला वेगानं क्षेत्ररक्षकाला, आणि 2 धावा इथे सहज घेतल्या जात आहेत.
पहिलं सत्र इथे समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या अंती वीर बजरंग शिरडोन संघाची धावसंख्या आहे 43-44 धावांचा पाठलाग. 9चे सरासरीचा आपण उल्लेख करत होतो आणि तिथपर्यंत पोहोचलेत. का होईना कमी आहे त्यापेक्षा, परंतु 30 चेंडूंमध्ये 44 करायचे. नेक्स्ट मॅच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्टार ओवे विरोधात ACC रोहिंजन आणि टॉस साठी जोडले जात आहेत. पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सिनियर कॉमेंटेटर जगदीश पाटील सर. हॅलो. तर मधुकरजी गोंधली उपस्थित आहेत. आपण टॉससाठी या. रंजन ACC रंजन. इज इट कॉल एड. टॉस जिंकला या रंजन संघ. ACC अर्थातच कैलासवासी अरुण क्रिकेट संघ यस रंजन टीमने टॉस जिंकला. डिसिजन सांग. फिल्डिंग आहे. ओके थँक्यू. फिल्डिंग करायचे. तोसिफ बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला देऊया. आणि काही मंचावरती पाहुणे आहेत त्यांचा आपण सन्मान करतोय. तर विजय शेठ पाटील यांना विनंती करेन आपल्या शिवासे आपण काही मान्यवर आहेत यास रमजानजी शेख यांचा आपण सन्मान करूया. तर या दरम्यान पाहतोय दानशूर दाते सन्माननीय टोंडरे गावचे आदरणीय सन्माननीय व्यक्ती वासुदेवजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. माजी सरपंच त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलंय. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय आणि मच्छिंद्र शेठ पाटील यांच्या वतीने आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. त्याचबरोबर पुढचे व्यक्तिमत्व अमित मुंबईकर हे सुद्धा उपस्थित आहेत. आपण सुद्धा या मंचावरती. व्यास अमितजी मुंबईकर आपला सुद्धा सन्मान केला जाईल. आणि त्याचबरोबर अजय पुंडेकर अमित चंदन कडू असतील. या आपण या प्रत्येकाचा मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. ज्याचं नाव घेतो त्या मान्यवरांनी यावं. अजय पुंडेकर, चंदनजी कडू, प्रकाश पाटील आपण सुद्धा यायचे. चला पंच सामना चालू करा त्वरित. त्याचबरोबर आमचे रायगडचा टायगर विश्वास दादा या आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. लेजेंड खेळाडू आज सुद्धा 30 दमचक. सन्माननीय मेघनाथ पाटील साहेबांना विनंती आपण मंचावरती यावं. त्याचबरोबर इम्तियाजबाई शेख आपला सुद्धा सदिच्छा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि नागझरीचे सचिनजी पिंगळे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण सन्मानित करूया. सामना सुद्धा तिकडे सुरू झालाय.
डावाला इथे झाले सुरुवात. 30 चेंडूंमध्ये पाठलाग करायचे तो 44 धावसंख्येचा. या आपण ऐकूया पुन्हा एकदा सेकंड इनिंग साठी सिनियर कॉमेंटेटर आमचे जगदीश पाटील सरांना. थँक्यू सो मच समीर सर. उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपण. परी 11 साई स्पोर्ट व ग्रामस्थ मंडळ टोंडरे आयोजित साई चषक 2024 दर्जेदार आयोजन पाहा मिळतंय. सन्माननीय मच्छिंद्र शेठ पाटील, विश्वास पाटील आपले रायगडचे टायगर यांचा सदिच्छा सन्मान होत असताना याच टोंडरे गावची ओळख ज्यांनी क्रिकेट विश्वाला दिली ते विश्वासदादा पाटील, लेजंड खेळाडू. पनवेल प्रीमियर लीग कोण विसरणार. 27 चेंडू आणि 102 धावांची इनिंग खेळणारा टायगर. यावेळेस फटका डीप मध्ये खेळल्यात. फिल्डर आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकलं गेलंय. गोलंदाज पहिलं षटक सुयोग पाटीलला बाधोय. प्रवीण गरजचा चेंडू यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न राहिलाय. फटका अगदी चांगला होता आणि याच्यावरती चौकार की षटकाराची मोहर लागली आहे. हे थोडं पाहणं उचित ठरेल कारण बॅनरला जवळजवळ हिट झालाय, मात्र तो टप्प्याने झालाय की डायरेक्ट. षटकार. सिक्स आहे. यास लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं गेलंय. तर आमचे यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून वॉट अ शॉट. सुपर. प्रवीण गरज युअर्स ऑन अ फायर. पूर्वी फार्म हाऊस मालक कैलास शेठ देवीदास पाटील, साई चषक तोंडरे यांच्या वतीने खणखणीत षटकार. आणि रायगडचा हा रॉस टेलर का त्याला म्हटलं जातं. प्रवीण गरज गेली कित्येक वर्ष क्रिकेटवर ज्या खेळाडूने अधिराज्य गाजवलाय, मंगलमूर्ती या नावाने हा संघ सातत्याने खेळत आलाय. आणि आज मात्र ह्या टोंडरे गावच्या मैदानावरती पाटील क्रीडांगणावरती त्याची बॅट मात्र तळपताना पाहा मिळते. लागोपाठचे 2 आल्यात. तिसरा या ठिकाणी होईल का. मात्र नाही. मिस टाइम शॉट आहे. फलंदाज बाद. गुड कॅच. आविष्कार पाटील होते त्या ठिकाणी. चांगला झेल टिपला जातो आणि ज्या प्रवीण घरातने लागोपाठचे 2 षटकार टोकले होते त्याला मात्र थांबवलं गेलंय. परी 11 आयोजन करतंय क्रिकेट स्पर्धेचा. स्पर्धेला सहकार्य करायला ग्रामस्थ मंडळ सारा आला. तर या दरम्यान आमचे रायगड क्रिकेट समालोचक समितीचे सल्लागार श्रीमान झहीर पटेल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावा. त्यांच्या सोबत सरफराज पटेल, रिजवान पटेल आणि आदिल पटेल आपल्याला सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीने इन्व्हिटेशन दिलं जातं. याचं आपण मंचावरती नेक्स्ट मॅच पाहू शकतो आपण. स्टार ओवे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्टार ओवे विपक्ष त्याच्या अगेन्स्ट SCC रोंजन ही टीम खेळ. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि आमचे कृष्णा मात्रे यांना पाहतोय आपण चांगला लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून. आमचे शिर्डूनचे शाहूदादा पाटील या सामन्याचा मनमुराद आनंद घेतात. आणि विलास पाटील त्यांचं आपण स्वागत करूया. फॉर्च्यून इव्हेंटची टीम आकाश पाटील आणि त्याचबरोबर साहिल आणि रामदास आणि अनुज जाधव ही पूर्णपणे कॅमेरा वर्क मंडळी. या स्पर्धेचा क्षण त्यांच्या कॅमेरामध्ये टिपला जातोय. तर दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात.
तेजस मात्र पहिलाच बॉल टॅप केलाय शॉर्ट टर्मेनला. डायरी किट नाहीये, मात्र जर काही डायरी किट झालं असं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. एकूण धावसंख्या पाहिली तर 17 धावा आहेत. फार कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 44 धावा, 43 बनवल्या, 44 लक्ष्य. सातत्याने क्रिकेट खेळा वीर बजरंगी शिरडून संघ. यावेळेस फटका चांगला केला, डीपेक्सचा कव्हरला उडून दिला चेंडूला. फटका चांगला आहे, ताकदवर फटका पाहा मिळतो आणि या 6 धावा. शेठ पाटीलचा वासुदेव पाटीलचा सपोर्ट स्पर्धेला. रोहिदास शेठ पाटीलचा विकास शेठ पाटीलचा हातभार स्पर्धेला. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. तर षटकार आलाय, षटकाराने सामना करत असताना पहा मिळतोय आपल्याला. काउंद्रे संघ लेटकट खेळण्याचा प्रयत्न, गॅप खूप मोठा आहे. बा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असताना दाखवलं जातंय फलंदाजाच्या वतीने. परत चिखलेकरला पाहतोय आपण आणि या 4 धावा परेश चिखलेकरला पाहतोय. 4 रन्स मिळाल्यात त्याला. अगोदर षटकार, त्याच्यानंतर चौकार. प्रवीण गरतने सुद्धा 2 षटकार ठोकल्यात आणि जे विजयाचं लक्ष ठेवलं त्या जवळ जाण्याचा प्रयत्न. रात्री सुद्धा गोडची नाईट गाजवली या वीर बजरंगी शिरडून संघाने. मोठ्या मोठ्या संघांना परास्त केलं आणि अखेरकार फायनलमध्ये प्रवेश केला टीमने खेळासाठी. मात्र तो सकाळी सामना झाला. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट, खराब फिल्डिंग, झेल तर सोडला आणि 4 रन सुद्धा मिळाल्यात. चौकार. छावा मिळाल्या 4 धावा. ओम साई एंटरप्राइजेस सिव्हिल कन्स्ट्रक्शन तोंडरे, प्रोप्रायटर मच्छिंद्र शेठ देविदास पाटील, साई चषक यांच्या वतीने चौकार. चार धावा मिळाल्यात. एकूण धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 31 20 चेंडू 13 धावसंख्येची गरज अद्यापपर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित नाहीये. डीपिश कव्हरला चेंडू जातोय पहिल्या टप्प्यावरती, सीमा पार. लागोपाठचा परेशच्या बॅट मधून तिसरा दणदणीत चौकार. ओम साई डीजे वाजतय साई चषकाला, वाजतय भारी स्पर्धेला, वाजतय भारी स्पर्धेला. हे परी 11 आयोजन करतय क्रिकेट. यस, मिस्टर 360 परेश चिखलेकरला का म्हटलं जातंय, कारण गेली कित्येक वर्ष तो सुद्धा प्रवीणच्या खांद्याला खांदा लावून खेळत असताना पाहिले त्याला. तोच खेळाडू पाहतोय. 2 मोठे फलंदाज. वा, स्लॉग स्वीप. एपी डिव्हिलियर्स सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. हाय अँड हँडसम षटकार. नाद केला पण वाया नाही गेला. बादल ग्रुप 5578 छकडेवाला, अतुल शेठ पाटील व आशिष शेठ पाटील, साई चषक तोंडरे यांच्या वतीने हा नो बॉल. नाही, आता षटकार आहे. तो सभी दर्शकों को हम एक बार फिर से बताना चाहते हैं कि इस टूर्नामेंट में जो हमारे सबके लाडले चहीते श्रीमान मच्छिंद्र शेठ पाटिल, इनके ओर से एक 200 रुपये का कूपन रखा है. वो 200 रुपये का कूपन ले लीजिए और 40,000 रुपये की बाइक ले जाइए. एक नामी संधि है आपके पास. सभी दर्शकों को, जो मेन गेट है, मेन गेट के सामने ही है. कूपन वाले बैठे, उधर जाने का 200 रुपये का कूपन लेने का
और आपका नाम आएगा लकी ड्रॉ में, तो आपको 40,000 की बाइक मिलेगी। अगर चाहिए तो बाइक मिलेगी, नई बाइक चाहिए तो 40,000 रुपये मिलेंगे, और कैश चाहिए तो कैश मिलेगा, और बाइक चाहिए तो बाइक। आणि फलंदाज येथे बाद झाल्यात। यस, सामना खुळा करून दिला या परेश चिकडेकरने, आणि त्याच्यानंतर हा फलंदाज राहुल बाद होतोय। दुसरा धक्का लागला या मंगलमूर्ती कालुंद्रे टीमला, तिसरा। चला आता फक्त जिंकण्यासाठी गरज आहे ती 3। तर सौरभने जर षटकाराने सामना संपवला तर अक्षय पाटील यांच्याकडून 1,000 रुपये कॅश मिळेल, जीपे नाही। चला आता फक्त 3 धावेची गरज आहे। सामन्याला पाहतोय लवकर संपवण्याचा प्रयत्न, ज्या धाबा करायचे होते वीर बजरंगी शिरडोन टीमला, मी म्हणे जास्त मोठी धावसंख्या करता आली नाहीये, कारण तो रात्री सकाळपर्यंत गोटच्या मैदानावरती खेळला। पुन्हा एकदा तो देसाईला खेळण्यासाठी गेला दिवसभर, आणि आता पुन्हा एकदा त्याला षटकाराने विजय मिळेल का? नाहीये, पुन्हा एकदा जेल ड्रॉप। आविष्कार पाटील होते, आणि कॉन्ट्रडिक्शन नाही आहे, कारण सातत्याने खेळता डे नाईट स्पर्धा, त्यामुळे आपलं एकाग्रता पायात मिळत नाही। आणि गोटच्या स्पर्धेमध्ये रात्री आविष्कारला बाईक मिळाली, रात्री म्हणण्यापेक्षा सकाळीच मिळाली, आणि झोपले सुद्धा नाहीये। पुन्हा एकदा ते सामना खेळण्यासाठी गेले, आणि पुन्हा एकदा नाईट मध्ये आले। एकेरी धाव मिळत असताना स्कोर इज लेवल 43 धावा स्कोरबोर्ड वरती। नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी रहा। रंजन आणि त्याचबरोबर स्टार ओवे जहीर पटेल आना है आपको मंच के ऊपर, हमारे रायगढ़ एसोसिएशन के सल्लागार है जहीर पटेल साहब। भिरकावून दिला चेंडूला, विजय फटका चौकाराला आहे, मात्र षटकाराला 1000 होते, चौकाराला 500 नाहीये। चला या ठिकाणी सामना लवकर संपवलाय, तो मंगलमूर्ती कालुंद्रे संघ विजय ठरलाय। विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक। टीम भरत पाटील अँड कंपनी शिरडोन, आणि या विजयाचा शिल्पकार नायक